तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आज पण व्लॉग हा संध्याकाळी सुरू केला आहे, कारण की केस कापायला गेलेलो आणि तर मी कॅमेराने घेऊन गेलो भाई. आणि त्यानंतर जरा आपल्या एक मित्राला भेटलो, सो तेवढं आज भाई आला आहे प्रज्वल पण आज येणार आमच्या जिममध्ये, आम्हाला बघायला येणार आम्ही कसं काय करतो आणि काय नाही ते. तर भाई आता आम्ही बघतोय काठीची वाट, काटे आला की लगेच जिममध्ये जाणार आणि भाई आपला डेलीचा वर्कआउट चालू. कालचं असले दुखत आहेत ना पाय, मी अजून माझा कर्कटक झाला, असा 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 वर खाली चालतोय मी. जाऊ दे, चला. काय बोलतो जरा. वेलकम टू द जिम. तर आपल्या जिममध्ये आग लागण्याचे चान्सेस कुठे? जिममध्ये आग लागण्याचे चान्सेस आहेत इलेक्ट्रिक फायर आणि हा मटेरियल, त्याच्यामुळे जास्त आग लागू शकतो. की पोट मारलं माहीत नाही, पण चेस्टच मारतात असं मुलांचं. कळत नाही त्यांना काय मारू, चेस्ट मारू की काय मारू. तो बार आहे. तर भाई नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. आणि आत्ता रात्रीचे 12:30-1 झालेत आणि आम्ही निघालो पुण्याला. का? कारण की बबडीची फॅमिली आहे, त्यांना सोडायचं आहे पुण्यात. तर आत्ता मी निघालो आहे पुण्यात, त्याचीच वाट बघतो आहे बिल्डिंग खाली. आय होप तो लवकर येईल. तर आता माहीत नाही किती वाजता पोहोचेल. आजचा व्लॉग तर जबरदस्त लेट येणार, कारण मी घरी पोहोचणार, त्यानंतर व्लॉग एडिट करणार. सो या सगळ्या प्रोसेसला फार वेळ लागेल असं मला वाटतं. आता लवकर आला तर जरा बरं होईल. लवकर आला तर लवकर निघू, लवकर पोचू, एडिट करू, झोपू आणि सकाळी आपल्याला परत मुंबईला यायचं आता. तर असं सगळं आहे. आता बघूया आता कसं काय होतंय ते. लवकर आला काय करतोय काय, जाऊ दे. तर असं आहे. आणि मला वाटतं की जास्त ब्लॉग काय करायला मिळणार नाही, कारण ते फॅमिलीवाले पण असतात सगळे. तर म्हणजे सगळे फॅमिलीवालेच आहेत, तर सतत कॅमेरा नाही काढू शकणार. मे बी मी चालवेन किंवा तो चालवेल, बघूया आता कसं काय ते. जाऊ दे, मी त्याला कॉलच करतो वाट बघण्यापेक्षा. चला. आता आम्ही पोचलोय खोपोलीच्या इथे आणि हे वन साईड इथे खायला भाव घेतोय काहीतरी. काय घेतोय? वडापाव चहा. चहा 2 घे. 2 चहा. 2 चहा द्या. 3 चहा. 3 का भाव? तर माझा पाय ना पाय हा कर्कटक सारखा झालाय, असा चालतोय असा. काल पण बोललेलं, पण परत आज पण सांगते. आपल्याला किती वेळ लागणार आता? किती वेळ लागणार आपल्याला? आता वाजलेत मित्रांनो रात्रीचे 3 आणि आम्हाला पोहोचायला अजून असतील 4, 4:15. आय होप लवकर पोहोचेल. किती झाले टोटल? कसा आहे वडापाव? रात्री 3 वाजता भाई वडापाव खायचा आहे. अरे केस कापले पण एक सेट नाही होते रे. असे कसे आहे कापले? मला वरती घेतलं. कापायला पाहिजे होतं ना अजून. रिग्रेट. चला भाई, अजून लय रस्ता कापायचा आपल्याला. मग बोलून खाता घेतो. चला. तर हां, मी सांगत होतो की आत्ता वाजलेत सकाळचे 12:30. कमाल दिसतं ना ढगवरचे. एनिवेज, तर आत्ता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आम्ही जस्ट पुण्यामध्ये पोचलो आहे. आणि उघडी गेल्यावरती सामान ठेवायला मला CNG टाकायचं आता गाडीत. आणि आम्ही आता CNG टाकून येईन, कारण परत सकाळी त्या रशमध्ये परत कोण जाणार CNG टाकायला. सो इट्स बेटर आत्ताच टाकेल आम्ही आणि मग मी झोपीन. पण भाई झोपायच्या आधी आपल्याला करायचं आहे भाई आज व्लॉग एडिट. आणि त्यांनी चालवली, मला वाटतं लोणावळा तळेगावपर्यंत चालवली. तळेगावच्या पुढे भाई मी गाडी घेतली आणि मग आलो इथपर्यंत. आलो आम्ही आता. तर आता बघू आता यार एडिट पण कसं करायचं, काय करायचं. फटाफट करीन घरी जाऊन एडिट.
आता मला माहीत नाही आजचा कॉन्टेंट पण केवढा शूट झाला. आता बघू आता तिथे जाऊ तर थोडं अजून काय ना काय करू, थोडं अजून शूट करेन, थोडं अजून बोलेल. मगापासून बोलता नाही आलं कारण गाडी चालवतो आणि ते बोलता येत नव्हतं तसं. सो आता बोलेल बाहेर. मस्त आहे पुण्यात वाईब का मला येते ते खरं आहे. अरे मस्त सगळं ओल्ड स्कूल आहे एकदम. आय जस्ट लव्ह दॅट. मी आज आता वरती का नाही गेलो सांगतो तुम्हाला. बिल्डिंग आहे, बिल्डिंगची लिफ्ट दुपारची 2 तास आणि रात्रीची बंद असते. आणि माझं घर आहे 3ऱ्या माळ्यावर. आणि 3ऱ्या माळ्यावर चालताना भाई माझा होतो बदक. काय हवेत का पण भाई असले जबरदस्त पाय दुखत आहेत ना माझे, कमाल. म्हणजे खरंच बदक होतं चालताना. सो आता मरू तिकडे. आता निघतो आणि मग आपण जाऊन बोलूया. आत्ता आम्हाला मिळालं आहे CNG पंप. आता वाजले सकाळी 6, 6:15. अजून झोपलो नाही, ब्लॉग एडिट नाही केला, काय नाही गेले. काय करणार काय सॉरी आता काय करणार आहे काय माहीत. आता आधी इथलं भरतो आणि मग इथून बाहेर निघतो. तर भाई आम्ही जस्ट गाडी बिडी पार्क केली आणि आता चाललो आहे. झाली हाऊस फिरली, आलो पुण्याला. जिरली का आता उद्या जिरेल. हा उद्या जिरेल उद्या. हा आता आज झोपायचं. आज आता मी आलोय ना. आता मी येणार परत रविवारी. कारण तिथे आपला जो मित्र आहे सोन्या, त्याची आहे हळद आणि परवा लग्न. तर भाई आम्ही येणार मग परत इथे. आम्ही म्हणजे फक्त तू एकटा, मी तर राहणार. हा म्हणजे हा राहील इथे. अरे भाऊ आहे माझा. हा काय मी त्याला बघतो आणि मला नाही माझ्या. तर हा मी येणार इथे परत. असली कडक झोप आली आहे ना भाई, 1 साईड झोप आली आहे. आणि मला तेच आता डोक्यात तेच झाले, एडिट कसं करायचं भाई, एडिट कसं करायचं. मी काय बोलतोय, आता आपण कुठल्या एरियात आहे? आता आपण पुणे कॅम्प. पुणे कॅम्पमध्ये आपण. मग तो बर्गर खायला नाही जायचा आपण? जाऊ शकतो. कसा आहे तो बर्गर? मला ना ओव्हर रेटेड आहे ते. काय सुका पुणे कॅम्पचा फेमस बर्गरला बोलतो ओव्हर रेटेड आहे. मला नाही आवडत. माझी इच्छा घालून टाकली याने खूप. मग आता नाही खायचं. जर तुला असं वाटतं की आपलं मुंबईसारखं की कोणती आता मुंबईमध्ये जसं फेमस बघायला गेलं तर वडापाव कोणता वाला? आपला अशोक वडापाव कीर्ती कॉलेजचा. हां, ते लाईनीत थांबून ते एवढं खाऊन, हां ते लाईनीत थांबणं खाऊन पण वरतं. पण इथे तू लाईनीत 1.5 तास देणार, हां तू अर्धा तास तुझ्या ऑर्डरला देणार हां. आणि तुला 20 मिनटं बसायला लागणार. काय बोलतो? आणि त्यानंतर पण तुला ती हवी ती टेस्ट नाही मिळणार. भाई कॅन्सल. ते मग ते burger. मजा नाही रे. नाही मला परत मुंबईला आता निघायचं आहे. ब्लॉग एडिट करीन, झोपेल आणि आणि परत मुंबईला निघेल मी. आजच्या ब्लॉगचं मी नाव ठेवणार मुंबई पुणे मुंबई भाग 1 आणि जाताना एक व्हिडिओ बनवणार त्याचं नाव ठेवणार मुंबई पुणे मुंबई भाग 2. लिफ्ट का चालू नाही इथली? अरे यांचं टाईम असतं. हां काय. आता मी जेव्हा पायऱ्या चढतोय ना, मी काट्याला शिवाय घालतोय. त्याने माझ्याकडनं जो काय हा वर्कआउट करून घेतला आहे, 2 दिवस झाले माझे पाय दुखत आहेत बाहेर आणि लय बेकार दुखत आहेत. लय त्रास होतोय मला. का असं करतो काय माहीत. जाऊ दे. चालू आली लिफ्ट. शपथ नशीब नाही तर लिफ्ट बंद आहे बाय. ए आता भाई आपला होणार बघा. तुला अजून एक प्रश्न होता. तुझा हात दाखव. हातात काय तुझ्या? हे काय? ते माझं डोकं शांत होण्यासाठी. कसं काय होतं शांत? डोक्यावर मारायचं. ह्याच्या मम्मीने अंगठी दिली की ह्याचं ह्याच्या मम्मीने अंगठी दिली की ह्याचं डोकं शांत झालं पाहिजे. जेव्हापासून ती अंगठी घातली तेव्हापासून काय ना काय होतच आहे. डबल किरकिर होते. डबल कीर्ती भाई काळापासून. हा मग तो अंगठी काय करतो? डोक्यावर मारतो. मग डोकं होतं शांत. भाई किती मारा? आता याच्यानंतर 3रा माळ. जाऊ दे भाई. मला वाटतं हा ब्लॉग
इथेच थांबवतो मी पण जातो गपवर जाऊन झोपतो. चला मित्रांनो, हीच ती वेळ हाच तोच्या गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ बघितला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. काटे काय बोलू तुला आता, पाय दुखायला लागले. चल आता पहिला आला अजून 2. हा